नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। वस्ताद संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील पंढरीचा वारकरी होणार नगराध्यक्ष पदाचा मानकरी या घोषणेसह संतोष दाभाडे पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे। संतोष दाभाडे पाटील हे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मानले जातात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत। याआधी त्यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेत नगरसेवक पद भूषवले आहे। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून संतोष दाभाडे पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती व एवढंच नाही तर महाराष्ट्रातून सर्वात जास्त मताधिक्याने ते या निवडणुकीत विजयी होतील हा विश्वासही व्यक्त केला। तर भारतीय जनता पार्टीचे माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे, प्रदेशाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र गणेश भेगडे तसेच भारतीय जनता पार्टीचे तळेगाव दाभाडे शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा संतोष दाभाडे पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा आहे। तळेगाव दाभाडे नगर परिषदेत बिनविरोध निवडून आलेले व निवडणुकांना सामोरे जाणारे महायुतीचे सर्व उमेदवार संतोष दाभाडे पाटील यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत। संतोष दाभाडे पाटील हे निर्मल वारीच्या माध्यमातून गेली 10 वर्ष वारकऱ्यांची सेवा करीत आहेत। वारीच्या वेळी गावकऱ्यांना होणारा त्रास, वारीत सहभागी होणाऱ्या माता भगिनींची कुचंबणा, वारीनंतर पसरणारी रोगराई रोखण्यासाठी संतोष दाभाडे पाटील यांनी वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी शौचालयाची सोय करून वारकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले। जनसेवा डायग्नोस्टिकच्या माध्यमातून हजारो रुग्णांच्या तपासण्या मोफत करून दिल्या। अनेक आरोग्य शिबिरं भरवून गरजूंना मदत केली। सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे शहरातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिलं। कोरोना काळात त्यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून दिलं। गेली अनेक दशकं समाजसेवेत सक्रिय असणारे संतोष दाभाडे पाटील हे आता नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत। तळेगाव दाभाडे परिसरातील महायुतीच्या सर्व नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे मी आगामी निवडणुकीत सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येईन असा विश्वास संतोष दाभाडे पाटील यांनी व्यक्त केला। तळेगाव दाभाडे शहराचा सर्वांगीण विकास, पाणी, रस्ते, लाईट या मूलभूत गरजा, महिला सबलीकरण, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, खेळाडूंसाठी क्रीडांगण, प्रत्येक प्रभागात ज्येष्ठांसाठी कट्टा, तरुणांना रोजगार या अजेंडासह संतोष दाभाडे पाटील हे निवडणुकीला सामोरे जात आहेत। येत्या 3 तारखेला गुलाल कोण उधळणार हे पाहणं इथं महत्त्वाचं ठरतं। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।